आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असं जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते। आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा टॉपिक आपला किंवा आजचा व्हिडिओ आपला हा माझा किचन टूर असणार आहे। माझं नॉन मॉड्युलर किचन आहे, म्हणजे सेमी फर्निश आपण म्हणू शकतो, कारण मी फक्त ट्रॉलीज मला अर्जंट होते तर तेवढे काय मी बनवून घेतलेले आहेत आणि बाकीचं कुठलंही फर्निचर मी आता सध्या तरी बनवलेलं नाही आहे, कारण त्याच्यामागे एक कारण सुद्धा आहे, काही प्लॅन्स आहेत डोक्यात। आणि दुसरी गोष्ट अशी की एखाद्या वेळेस ट्रान्सफर होऊ शकतं अहोंचं, किंवा मग किती दिवस इथे राहतो हे आम्हाला आत्ता तरी ह्या घडीला मी सांगू शकत नाही। तर त्यासाठी आम्ही सगळं तसंच ठेवलेलं आहे, ॲज इट इज छान असं नीट आणि क्लीन ठेवण्याचा मी प्रयत्न करते। सुबक मांडणी केलेली आहे माझ्या हिशोबाने। आता बऱ्याच जणांनी जे माझे रेग्युलर व्हिडिओज वगैरे बघतात तर बऱ्यापैकी किचन बघून झालेलं असतं, कारण नेहमी आपलं किचन ओट्यावरच काम असतं। तर त्याच्या पलीकडचं आज मी तुम्हाला दाखवते, तर चला। तर हे जे आता मी जिथे उभी होती तर हा हॉल आहे आणि इथून आपलं आता किचन सुरू होतं। तर ही अशी इकडनं हॉलमधून माझ्या किचनमध्ये एंट्री आहे आणि हे असं काहीसं माझं किचन लांबून दिसतं येताना। तर किचनमध्ये एंट्री केल्या गेल्या उजव्या बाजूला हे माझं मी देवघर ठेवलेलं आहे। तर थोडक्यात आता तुम्हाला देवघर दाखवते, बऱ्याचदा बघून झालेलं असेल, प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे असतंच। तर हे असं काहीसं मी ते देवघर ठेवलेलं आहे आणि दिव्यांसाठी लागणारं तेल आणि एक्स्ट्राचे दिवे, तिकडे गोमूत्र, हे गंध, असं सगळं मी एकाच ठिकाणी हाताशी ठेवते। आणि ते एक्स्ट्राचे दिवे याच्यासाठी असतात की उपवास वगैरे असतो माझा, प्रदोष वगैरे असतो, तर एक्स्ट्राचे आपल्याला दिवे लागतात, तर रोजचे दिवे सोडून तर ते मी तिकडे ठेवलेले आहेत। ह्या बास्केटमध्ये सगळं देवांचं सामान आहे। आणि त्यानंतर मला किचनला 2 विंडो भेटलेल्या आहेत। तर ही एक विंडो आहे आणि हे जे टॉवेल आहेत तर हे किचनचे टॉवेल आहेत माझे। तर इथे मला विंडो असल्यामुळे, जागा असल्यामुळे मी त्यांना वाळत इकडेच घालते आणि वाळल्यानंतर मग घरात ठेवते त्यांना। आत्ता जस्ट माझं सगळं रात्रीचा स्वयंपाक वगैरे जेवण आवरलीत म्हणून ते तिकडे ठेवलेलं आहे। आणि त्यानंतर हा जो स्पेस आहे तर भरपूर मोठा असं मला इथे स्पेस मिळालेला आहे। खास करून हा डायनिंग एरिया आहे, बसू शकतो 4 सीटर डायनिंग टेबल इथे आरामाने। त्यानंतर लॅबसुद्धा मी पॅक केलेल्या नाहीत, तरी इथे आपले हे सगळे डब्बे, ज्यात की आपलं वर्षभराचं वाळवण असतं, पापड वगैरे, एक्स्ट्राचे डाळी, तांदूळ, असं काहीसं इथे सगळं भरलेलं असतं। किचन ओट्यावरचं दाखवते मी काय काय कसं ठेवलेलं आहे ते। मी हे एक स्टँड मागवलं होतं। खरं तर हे स्टँड मी झाडांच्या ज्या काही कुंड्या होत्या जेव्हा मी रेंटच्या रूमला राहायची तर तेव्हा मी हे मागवलं होतं, पण इथे आल्यानंतर त्याचा काही उपयोगच होत नव्हता, तर मी त्याला असा व्हाईट रंग दिला आणि इथे छान असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे। आणि हा जो बॉक्स आहे तर हा टिश्यू पेपरचा बॉक्स आहे। त्यानंतर हे भांडं स्पेशली मी दहीसाठी घेतलं होतं, दही लावण्यासाठी, पण आता सध्या मी त्यात लावत नसल्यामुळे त्यात आता मी हे कच्चे शेंगदाणे भरून ठेवलेले आहेत। चहापत्ती आणि साखरेचा डब्बा, आणि हो, हे जे 3 बरण्यांचा सेट आहे, एका याच्यात मीठ असतं, एका याच्यात लोणचं आणि एका याच्यात कुठल्याही एका प्रकारची चटणी मी नेहमी बनवून ठेवत असते। आता सध्या तिळची चटणी बनवून ठेवलेली आहे। तर हा एक रोटेटिंग ट्रे मी ऑनलाईन घेतला होता। तर आपल्या हे 2 तेलाच्या बॉटल्स असतात। त्यानंतर हे वरण एखाद्या वेळेला मीठ लागलं तर ही मिठाची बॉटल, हिंगची डब्बी, आणि हा जो खलबत्ता आहे तर हा मला डेली वापरला जातो म्हणून सुद्धा मी याला हाताशी जवळच ठेवलेलं आहे। आणि त्यानंतर यात असे मीडियम साईजचे जे काही चमचे असतात जे मी रेग्युलर वापरले जातात तर ते मी इकडे ठेवलेले आहेत। त्यानंतर सिझर आहे, चाकू आहे आणि हे आलं किसायची किसणी। नंतर हे जे मोठे चमचे मी असं वर लावून ठेवलेले आहे, तर हे ट्रॉलीजमध्ये यांची खूप जास्त अडचण होत होती मला आणि ते फारसे वापरले जात नाही। खूप जास्त काही क्वांटिटीमध्ये बनवायचं असतं तेव्हा असे मोठे चमचे वगैरे मला लागतात, कोणी आलं तरच। त्यांना अशा प्रकारे स्टिकी हँगरने ते हँग करून ठेवलेले आहे। आणि त्यानंतर आता आपण हे वरचे कप्पे बघूयात। तर सामान ठेवलेलं आहे मी रोजच्या वापरातलं, कडधान्य वगैरे किंवा डाळी ज्या काही रोजच्या वापरात आपल्याला लागतात त्या। आणि हे जे कंटेनर आहेत तर हे सगळे मी डीमार्टमधून घेतलेले आहेत। तर यात उडदाची डाळ आहे, ही सोया चंक्स नाश्त्यासाठी वापरलं जातं। त्यानंतर ही सालीसकट मुगाची डाळ, आणि त्यानंतर साबुदाणा आहे, त्यानंतर छोले, राजमा, आणि ते लास्टच्या बरणीमध्ये अख्खं जिरं आहे आपलं। नंतर याच्या पाठीमागे
फार काही नाही, पण थोड्याफार बॉटल्स ठेवलेले आहेत. तर हे मीठ आहे, तर हे व्हाईट नमक आहे, तर मी हे माठ घासण्यासाठी वगैरे वापरते. आणि त्याच्यावर जे दिसतंय तुम्हाला तर ते मिक्स सीड्स आहेत, जे की मी भाजून भरलेले आहेत. तुला गुलकंद आहे वर आणि खाली ओवा आहे. तर आणि त्यानंतर वरचा जो कप्पा आहे तर त्यात 1 नंबरचा जो काही डब्बा आहे तर त्यात खिचडीचे तांदूळ असतात लहानवाले, इंद्रायणी वापरतो आम्ही. तर ते खिचडीचे तांदूळ, त्यानंतर मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि ते दाण्यांचं कूट असतं. आता सध्या संपलं आहे, थोडंसं राहिलं आहे, तर त्यात दाण्यांचं कूट असतं. आणि त्याच्यानंतरचा जो काही डब्बा आहे तर त्यात आपण बासमती तांदूळ आहे, जो की राईससाठी वापरला जातो, बिर्याणीसाठी वापरला जातो. आणि पलीकडे तुम्हाला दिसत असेल तर त्यात अख्खी आपली सुकी लाल मिरची आहे, बेडगी मिरची आणि तडका द्यायला जी काही गोल मिरची असते तर ती एकत्र भरून ठेवली मी. आणि त्याच्या बाजूला एक जार आहे, तो मिक्सरचा ज्युसरचं भांडं आहे ते, तर ते आहे. तर असा काहीसा हा कप्पा दिसतो. त्यानंतर आता एवढी मोठी विंडो अशी मला इकडे मिळालेली आहे किचनमध्ये. तर त्यावर आता काय ठेवलं ते तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी तर ही जी माझी गॅसची शेगडी आहे तर ही घेताना मला म्हणजे 1-2 जण बोललं होतं की 3 बर्नरची नको घेऊ म्हणून. मग मी त्याच्यावर सोल्युशन म्हणून एक केलं होतं की एक मिनी चूल असते आपली, पूजेसाठी वापरतो, गावाकडे प्रत्येकाच्या घरात आहे ही अशी. तर ती मी घेऊन आली होती. त्यानंतर हे पोळ्यांसाठी लागणारं तेल आहे. आणि यात जे आहे या फुलपात्रामध्ये तर हे दिव्यांसाठी, देवांच्या दिव्यांसाठी जे आपण तूप वापरतो गाईचं, तर ते सेपरेट काढलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे हे कडधान्य मी भिजत घातलेलं आहे. मूग आहेत, छोले आहेत आणि राजमा. आता पुढचे 2 दिवस स्वयंपाकाचं टेन्शन नाही. असो, तर इथे मी एक छोटंसं प्लांटर ठेवलेलं आहे. तर हे सुद्धा मी डीमार्टमधून घेतलं आहे. आणि त्यात छान असं मनी प्लांट लावलेलं आहे. शक्यतो सगळं मोकळं ठेवते कारण माझ्याकडे चिमणी नसल्यामुळे. आणि विंडो आहे खूप मोठी, पण विंडोचं काम वेगळं असतं आणि चिमणीचं काम वेगळं असतं. जेव्हा तुम्ही मॉड्युलर किचन वगैरे बनवायचं असेल तर शक्यतो चिमणी आपल्याला बसवायलाच लागते, कारण त्यामुळे ऑइल वगैरे जे असतं ते सगळं वर ॲब्झॉर्ब केलं जातं आणि घरात अजिबात कुठे चिकट वगैरे होत नाही. तर विंडोनेच काम चालवलं जातं आहे सध्या. तर त्यानंतर हे इकडे पाण्याचं फिल्टर आणि त्यावर जो काही ते फ्लोअर पॉट तुम्हाला दिसतं आहे तर ते सुद्धा मी डीमार्टमधून घेतलेलं आहे. आणि सुद्धा मी ऑनलाईन मागवले, पण कुठल्या वेबसाईटवरनं मागवले आता मला नक्की आठवत नाही आहे. पण हे डिशवॉशर वगैरे सगळं ठेवण्यासाठी ते खूप युजफुल आहे. कुठलेही होल वगैरे छिद्र वगैरे न करता स्टाईलला ते डायरेक्टली मी नळाला असं अटॅच केलेलं आहे. आणि ही आता आपल्या किचनची डावी बाजू. तर एल शेपमध्ये आपलं किचन आहे. सुरुवातीपासून तुम्हाला दाखवते. इकडे तुम्हाला फ्रीज तर मी दाखवलंच. आणि हे जे फ्रीजवर ठेवलेलं फ्लॉवर पॉट आहे तर हे सुद्धा डीमार्टमधलं आहे. त्यानंतर हे छोटंसं एक ऑर्गनायझर आहे, DIY मधून मी घेतलं होतं. आपलं बाथरूममध्ये एक्स्ट्राची अडचण होते तर ते मी इकडे ठेवलेलं आहे. लागतं तेव्हा ते तिथून घेतलं जातं. तो मिक्सर मी आता इथे ठेवलेले आहेत सध्या. आधी ते ह्या बाजूला होते पण इथे ठेवलं. आणि त्यांचं स्विचसुद्धा इकडेच आहे, पण त्यांना प्रत्येक वेळेला ती वायर तिकडे करताना ह्या मधल्या गोष्टींना पडायची भीती वाटत होती, म्हणून मी आता दोघं मिक्सर इकडे ठेवून घेतलेले आहेत. आणि खाली पाट ठेवलेला आहे म्हणजे जेणेकरून मला त्याच्या खालून स्वच्छ करता येईल, पुसता येईल रोजच्या रोज म्हणून आहे. स्वच्छ करून सुकून रोजच्या रोज मी इथेच ठेवते म्हणजे शोधायची गरजच पडत नाही. त्यानंतर हे सुद्धा झाकून ठेवलेलं आहे कारण हे डायरेक्टली याचे ब्लेड ओपन आहेत आणि त्यात घाण वगैरे बसायला नको, धूळ वगैरे जायला नको. तसं तर मी धुवूनच वापरते, पण तरीसुद्धा एक सेफ्टी पर्पजने मी ते झाकून ठेवते, लागायला नको म्हणून. त्यानंतर हा आपला पाण्याचा माठ. आणि हो, हे जे माठाचं स्टँड आहे तर हे सुद्धा मी ऑनलाईन मागवलेलं आहे आणि खूप छान ते मला रिसीव झालेलं आहे. आणि खाली ग्लास ठेवले जातात त्यामुळे ग्लासचा वेगळा पसारा होत नाही. त्यापैकी मोठं सिंक असं मला भेटलेलं आहे. किती भांडी असू देत मला इथेच धुवून होतात. आणि त्यानंतर हे काही ऑर्गनायझर आहेत जे मी इथे लावून घेतलेले आहेत कारण सध्या आता आपल्याला काही करायचं नसल्यामुळे दुसरा पर्याय म्हणून हे ऑर्गनायझर मागवले आहेत. आणि त्यावर थोडीफार जे काही माझ्याकडे क्रॉकरीज होत्या, काचेचं सामान, तर ते मी त्यावर लावून दिलेलं आहे. तसंच आहे आणखीन, पण ते मी मुद्दाम म्हणून तसेच बॉक्स त्याचे ठेवलेले आहेत जास्त पसारा करण्यापेक्षा. हेही मला वापरलं जात नाही पण आहे ठेवलेलं, छान वाटतं म्हणून. तो कप्पा म्हणजे ही बाजू पूर्ण प्लेन वाटत होती, खाली वाटत होती, म्हणून मी अशा पद्धतीने बसून घेतलं.
आणि हे छोटे छोटे हे जे काही बॉटल्स दिसत आहेत तर ह्यासुद्धा डीमार्टमधून आणलेले आहेत आणि त्यात सगळ्या प्रकारचे मसाले मी भरून ठेवलेले आहेत. आता सगळ्या प्रकारचे म्हणजे हे काही रोजच्या भाज्यांचे वापरायचे नसतात, तुम्हाला सांगते मी. तर हा मिसळ मसाला आहे, पावभाजी मसाला आहे, सांबार मसाला आहे, राजमा मसाला, छोले मसाला आणि हे मला वाटतं जिरे पावडर आहे आणि आमचूर पावडर आणि किचन किंग मसाला. खरं तर किचन किंग मसाला बऱ्याचदा वापरला जातो बऱ्याच भाज्यांमध्ये, पण हे सगळे तरी त्या पर्टिक्युलर भाजीसाठीच वापरले जातात. इकडे हे आईस्क्रीमचे बाउल आहेत आणि वरती आमरस वगैरे काही करतो आपण आईस्क्रीम श्रीखंड वगैरे, तर त्यासाठी त्याचे बाउल आहेत आणि हे काचेचे ग्लास आहेत आणि काहीतरी ही जागा रिकामी आहे. माझ्या डोक्यात एक दोन गोष्टी आहेत, पण आता तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला काही तुमच्या डोक्यात काही असेल की इथे आपण काय करू शकतो फ्रीजच्यावर, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि संपूर्ण किचनमध्ये तुम्हाला जिथे कुठे काही वाटत असेल की मी हे करू शकते तर ते सुद्धा मला सजेस्ट करा. काहीसं हे किचनची सगळी वरची बाजू मी आता तुम्हाला दाखवली संपूर्ण. आणि शक्यतो मला सुटसुटीत आवडतं म्हणून खूप कमी भांडी मी इथे ठेवलेली आहेत, ते आता तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. आणि हो, ही सुद्धा जागा मला एवढी अशी रिकामी वाटते, तर इथे मला असं तो पुलिंग ट्रे असतो एक, तर तो मागवायचा आहे, ज्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यात ठेवल्या जातील आणि थोडंसं ऑर्गनाईज पण दिसेल. त्यानंतर ह्या 2 बास्केट मी ट्रॉलीज बनवताना टाकून घेतल्या होत्या. तर एका याच्यात कांदे असतात, तर 5 किलोची याची कॅपॅसिटी आहे, पण एवढे कांदे काही आणणं होत नाही, थोडेच आणतो आम्ही 2-2 किलो वगैरे. आणि समोरच विंडो असल्यामुळे छान असं त्यांना हवा वगैरे लागते आणि खराब व्हायची सुद्धा भीती नसते. तर ह्या ट्रॉलीमध्ये कांदे असतात आणि खालच्या ट्रॉलीमध्ये एक्स्ट्रा यात थोडाफार किराणा आहे, किराणा सामान आहे यात. तर हे खाली हा एक ट्रे आहे माझ्याकडे, तो फारसा वापरला जात नाही. तर ह्या ट्रेमध्ये हे 2 छोटे छोटे, पुन्हा एकदा हे मी ऑनलाईनच मागवले होते हे ऑर्गनायझरसुद्धा. हे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी होते, पण फ्रीजमध्ये अडचण होते, त्यामुळे मी आता त्यात हे छोटे कांदे असतात जे की आपण जेवणासोबत खाकडे, एका याच्यात लसूण असतो, तर यांनाही छान हवा वगैरे लागते समोर असल्यामुळे. आणि असं मागे मी सरकवून देते, जेव्हा पुसायचं असतं, झाडू मारायचं असतं, तेव्हा ते बाहेर काढलं जातं. आणि ह्या ज्या ट्रॉलीज आहेत तर यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात, एक ॲक्रेलिक असतं आणि एक लॅमिनेट असतं. तर ॲक्रेलिक जे असतं ते लॅमिनेटपेक्षा थोडंसं हाय क्वालिटीचं, जास्त त्याला शाईन असते, पण मग मी लॅमिनेट टाकून घेतलेलं आहे. आणि हे जे हँडल्स वगैरे असतात तर हे आपण कस्टमाइज करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे. मला हे आवडलं होते म्हणून मी हेच ऑर्डर केलं होतं. तर ही आपली पहिली ट्रॉली आहे. तर यात पिठाचा डब्बा आहे, पोळ्यांचा, भाकरींचं पीठ आहे, त्यानंतर पोळपाट आणि लाटणंसुद्धा मी इथेच ठेवते. आणि त्याच्या पाठीमागे तेलाची कॅन आहे, थोडा आधीचा खाऊ आहे, जसं की हे फुटाणे आहेत आणि यात शेवमुरमुरे वगैरे आपल्या भेडसाठी मिक्स करून ठेवलेले असतात, त्याला पटकन घेता यावेत म्हणून मी खालीच ठेवलेले आहेत. त्यानंतर पाठीमागे जो काही डब्बा दिसतोय तर त्यात गाईचं तूप आहे, ज्याने की देवांना दिवे वगैरे लावले जातात. आणि ही दुसरी म्हणजेच सिंकच्या खालचा हा भाग आहे. तर इथे अशा काही गोष्टी ठेवलेल्या आहेत ज्या मी आता तुम्हाला दाखवते. तर हे जे सगळे बाउल आहेत तर हे मला बऱ्याचदा रेसिपीज वगैरे बनवते तर शूटसाठी लागतात म्हणून जवळच ठेवलेले आहेत. धुवून झाल्यावर इथेच ठेवते आणि इथूनच वापरायला घेते. तर हे सगळं आहे, हे आईस्क्रीमसाठी आणलं होतं. त्यानंतर हे जे बॉक्स तुम्हाला दिसत आहेत तर हे फ्रीजमध्ये स्टोरेजसाठी आणले होते, म्हणजे फ्रीजमध्ये वापरायला आणले होते भाज्या वगैरे ठेवायला, पण खूप मोठ्या साईजमध्ये ते मला रिसीव झालेले आहेत आणि माझं फ्रीज लहान असल्यामुळे त्यात खूप अडचण होत होती, तर सध्या ते मी वापरत नाही, त्यांना इकडे ठेवलेलं आहे. त्यानंतर हे मला वाटतं कपचा सेट आहे हा, आणि हे आईससाठीचे ट्रे आहेत पण तेही फारसे वापरले जात नाही म्हणून आता इकडे ठेवले आहेत. आणि हे जे 2 बॉक्स आहेत, हा एक आहे, याच्या पाठीमागे एक आहे, तर यातसुद्धा आता मग आहेत चहासाठीचे. आणि त्यावर जे छोटं बाऊल दिसते तर त्यात तुम्हाला दिसत असेल की त्यात आणखीन मातीचे पणते आहेत, एखाद्या वेळेस एक्स्ट्रा जर लागला तर ते इथून काढून होतात पटकन. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला एक सांगायचं आहे, तर माझे जे काही ट्रॉलीज आहेत तर संपूर्ण ट्रॉलीजच्या पाठीमागे मी अशा प्रकारे स्टाईल टाकून घेतली होती ट्रॉलीज बनवायच्या आधीच. पुढे काय होतं की कॉक्रोच अजिबात माझ्या ट्रॉलीजमध्ये अजूनपर्यंत मला आठवते की कॉक्रोच झालेले आहेत. पुसून वगैरे पटकन धुवून होतात, म्हणजे धुवू सुद्धा शकतो आपण, पण मी तरी अजूनपर्यंत धुतलेलं नाही आहे कारण ट्रॉलीजला गंज लागू शकतो म्हणून.
पण पुसू शकतो आपण त्याला. मी डायरेक्ट कापडाने पुसून घेते. एका काहीच थोडंसं सामान ठेवलेलं असतं. तर हे स्टोरियाचे बॉटल्स आहेत म्हणजे नारळ पाण्याच्या, तर ते मी मुद्दामून ठेवलेले आहेत. त्याचा काही ना काही उपयोग त्यांचा होतोच आपल्याला. त्यानंतर त्याच्या पाठीमागे हे एक बास्केट तुम्हाला दिसतंय. तर यात बारीक तारची घासणी आहे. जेव्हा तर त्यात पांढऱ्या रंगाची रांगोळी आहे. त्याच्या बाजूला ते छोटंसं पार्ट आहे ते दगडी. त्यानंतर हे DIY एक तेल बनवलं होतं मी, खोबऱ्याचं तेल, कढीपत्ता वगैरे, जास्वंदीची फुलं वगैरे घालून, तर ते आहे. आणि इकडे हे सरसोचं तेल आहे, तिळाचं तेल आहे. आणि परत यात एक किचन क्लीनर आहे. असे बऱ्याच गोष्टी आहेत इकडे सुद्धा. हँडवॉश एक्स्ट्राचा जो आहे तर तो त्याचं पाकिट इकडे ठेवलेलं आहे बॉटल भरून झाल्यानंतर. त्यानंतर पुन्हा एकदा इथे भरपूर अशा बॉटल्स आहेत पाण्याच्या. सध्या आता आधीला सुट्ट्या लागल्यामुळे त्याचेसुद्धा बॉटल्स आता इकडे ठेवलेल्या आहेत. आणि हा एक पाण्याचा मग आहे, तर तो किचनवर वापरते मी बऱ्याचदा स्वयंपाकासाठी, पण सध्या वापरत नसल्यामुळे तो इकडे ठेवलेला आहे. आणि अजिबात इथे कुठे काही लीक वगैरे होत नाही म्हणून मी सामान इकडे ठेवलेलं आहे. त्यानंतर हे पूजेसाठीचं सगळं सामान. आणि खाली जो काही डब्बा दिसतोय तर त्यात बारीक ज्या काही गोष्टी असतात पूजेच्या, दिवे वगैरे, आणि गडती आहे माझ्याकडे ती छोटे छोटे प्लेट तांब्या पितळीच्या, तर त्या मी ठेवलेल्या आहेत. आणि वर हा असा मोठा ताट आणि समई, म्हणजे पटकन हाताला भेटतं मला. आणि ही जी ट्रॉली आहे तर यात जे काही आपल्याला नाश्त्यासाठी लागतात छोट्या प्लेट्स, तर त्या आहेत सर्व. आणि मसाल्यांचा डब्बा, याच्यात बेसन पीठ आहे. आणि यात सांडगे वगैरे असे 2-3 प्रकारचे वडे आहेत. आणि तो जो स्टँड आहे माठाखालचा, तर त्यात 4च ग्लास मावतात, कारण खालनं माझे ग्लास असे मोठ्या आकाराचे असल्यामुळे, तर ते 2 मी इकडे ठेवलेले आहेत त्यात. आणि हे जे यूज अँड थ्रो कप आहेत तर हे सुद्धा कधीतरी लागतात, म्हणून मी ते जेवढे शिल्लक होते तर तेवढे मी यात ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर यात मोठे ताट आणि चॉपिंग बोर्ड वगैरे, लीड असतात. आणि जास्तीत जास्त वापरात येणारे हा एकच सेट आहे, तर यातच हेच आम्हाला रोजच्या रोज लागतं. कधीतरी हे वापरले जातात. त्यानंतर डोस्यांचा तवा वगैरे एवढंच काय ते ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर ही एक ट्रॉली आहे. यात सोडा आहे, काळं मीठ आहे, लिंबू पावडर आहे, वेलची पूड, अशा छोट्या मोठ्या गोष्टी आता इथे मी सगळ्या ठेवलेल्या आहेत. मोहरी आहे पिवडी. त्यानंतर या खालच्या डब्यात काळं तीळ. आणि हे ज्या सगळ्या बरण्या आहेत तर याच्यात ड्राय फ्रूट्स आहेत, काजू बदाम वगैरे, हेल्दी आयटम असं इकडे ठेवलेलं आहे. आणि पाठीमागे जे दिसते तर ती मधाची बॉटल आहे. आणि याच्यात काळी मिरी पूड आहे, जी की सँडविच वगैरे बनवायला लागते. आणि खाली बघायचं झालं तर इथे हे दगडफूल आहे. आणि यात धणे पावडर आहे. आणि हे एक DIY पावडर मी बनवलं होतं, शॅम्पू आपण याला म्हणू शकतो केसांसाठी. पण यात चना डाळ आहे. आणि ही बारीकवाली काळी मोहरी आहे भाज्यांमध्ये जी लागते ती. आणि पलीकडच्या बाजूला तुम्हाला तिकडनं दाखवते. आणि इकडच्या बाजूला यात कसुरी मेथी आहे, कांदा लसूण मसाला आहे. यात परी साखर मिक्स करून शोपा बनवलेले आहेत. यात कच्च्या ओवा आहेत ह्या डब्यामध्ये. यात चवडी आहे, म्हणजे आमच्याकडे चवडी म्हटलं जातं, आणखीन काही नाव असेल तर मला माहिती नाही, तर ते आहे. आणि खाली ते अख्खे धणे गूळ कट करून ठेवलेला आहे, मेथी दाणे आहेत आणि हळद. आणि हे जे बाकीचे जे काही डबे आहेत तर त्यात म्हणजे असे आयुर्वेदिक पावडर आहे ज्यांचं की मी फेस पॅक वगैरे लावते. आणि इकडच्या बाजूला हे इलेक्ट्रिक विस्कर आहे जे तूप बनवण्यासाठी लागतं. आणि याच्यात तूप आहे. त्यानंतर आता ही सगळ्यात महत्त्वाची ट्रॉली, जी की कटलरी असतं ज्यात सगळं, तर ती ट्रॉली आहे. तर अशा पद्धतीने मी हे सगळं इथे असं लावून ठेवलेलं आहे. तर हे एक चॉपर आहे, तर हे खूप युजफुल ठरतं, खास करून जेव्हा पावभाजी, मिसळ वगैरे असं काही बनवायचं असतं, जेव्हा एक्स्ट्राचे कांदे वगैरे आपल्याला लागतात, किंवा मग कोशिंबीर बनवायची असते, तर तेव्हा खास करून वापरलं जातं. पुन्हा एकदा लोणचंची बरणी आहे, पण यात मी सुट्टे पैसे ठेवते, पटकन किचनमध्ये काही लागलं तर आणायला, त्यासाठी म्हणून ठेवते. आणि हे काचेची बॉटल आहे, तर यात मी जिरं, ओवा आणि शोपा असं मिक्स करून ठेवलं होतं, कारण मध्यंतरी मी याचं पाणी घेत होती. त्यानंतर हे सगळे कप आहेत चहाचे, तर हे वापरलं जात नाही, कोणी आलं तेवढंच लागतात फक्त. कधीतरी आम्ही कॉफी वगैरे घेतो किंवा चहा होतो कधीतरी, तर हे 2च कप वापरले जातात. नंतर ही एक एक्स्ट्राची चहाची गाळणी आहे माझ्याकडे, पण आता मी त्याला चहासाठी वापरत नाही, ती जुनी झालेली आहे. तर मी काही बऱ्याचदा DIY तेल वगैरे बनवते तेव्हा मी ही वापरते. त्यानंतर हे पोटॅटो मॅशर आहे, पिझ्झा कटर आहे. आणि हा एक डब्बा आहे, तर यात हे असं काहीसं एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं असतं.
तर आता सध्या अहो कधीतरी टिफिन घेऊन जातात, तर हे त्यांचं टिफिनचं आहे, त्यांना लागतं, तर ते नेहमी लागत नाही म्हणून मी तिकडे ठेवलेलं आहे. त्यानंतर हे इलेक्ट्रिक विस्करचे सगळे टूल्स आहेत जे की त्याला अटॅच केले जातात, पण मी आता त्यांना रबर बँडने सिक्युअर करून एकाच ठिकाणी ठेवलेले आहेत, कारण ते वापरणं होत नाही फारसं. मिक्सरमध्येच मी तूप बनवत असते. आणि ही जी आहे तर ही चावी माझ्या अखंड दिवा आहे माझ्याकडे देवासमोर जो लावलेला आहे, तर त्याची आहे. ते आता फारशी मला लागत नाही म्हणून मी ती काढून घेतली होती. त्यानंतर ही पंचारती असते, तर त्याचं निघालं आहे, तर हे मला गावात घेऊन जाऊन ते लोकांकडनं ते त्याला फिक्स करून आणायचं आहे. तर ते इकडे तिकडे पडायला नको, हरवायला नको म्हणून मी ते इकडे ठेवलं. आणि हे एक एक्स्ट्राचं लीड आहे हे तेलाच्या बरण्यांची, तर ती मी सांभाळून ठेवली. एखाद्या वेळेस त्यांना जर काही झालं तर ही मी त्यांना बसवू शकते म्हणून. त्यानंतर इकडे हे काही सुट्टे पैसे परत पुन्हा एकदा आहेत मी ठेवते ट्रॉलीजमध्ये. आणि हे रबर तर हे किचनमध्ये खास करून खूप उपयोगात येतात. बऱ्याचदा काही पॅकेट्स वगैरे आणतो मुलांचं खायचं वगैरे किंवा किचनमध्ये लागणाऱ्या गोष्टी, तर ते डब्बा वगैरे भरून झाले की त्यांना आपल्याला पॅकेटमध्ये तसंच ठेवायला लागतं. तर हे सुद्धा मी किचनमध्ये ट्रॉलीजमध्ये ठेवते, कारण ते पॅकेट्स नंतर याच्याने आपण पॅक करू शकतो. हे थोड्या मोठ्या आकाराच्या वाट्या आहेत आणि ह्या त्यापेक्षा लहान आकाराच्या थोड्या, तर ह्या रोजच्या वापरात लागतात जेवणासाठी म्हणून ते इथे जवळच ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर हे छोटंसं बास्केट मी हे सुद्धा DIYमधून घेतलेलं आहे. हे बास्केट तुम्ही बघू शकता, हे पॅकेट्स वगैरे पॅक करण्यासाठी. हे सुद्धा मी ऑनलाईन मागवलं होतं. त्याला हेही वापरते, रबरही वापरते, परत आणखीन त्या क्लिपसुद्धा आहेत माझ्याकडे, तर हे मी मागवलं होतं. तर हे पटकन सापडावं म्हणून ते सुद्धा मी इकडे ठेवलेलं आहे. त्यानंतर हे पिलर आहे, पोटॅटो पिलर. त्यानंतर हे टेस्टर वगैरे बऱ्याचदा शोधून सापडत नाही, तर ते पटकन सापडावं, काही काम आलं इमर्जन्सी म्हणून ते सुद्धा मी इकडे ठेवलेलं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचा एक चाकू आहे माझ्याकडे, तर तो याच्यात असतो. बटर नाईफ आहे आणि परत पुन्हा एकदा सिलिकॉनचा स्पॅच्युला आहे आणि तो ब्रश आहे. एकच सेट मी मागवला होता, तोही फारसा वापरणं होत नाही माझ्याच्याने, तर ते आहे. आणि हे सगळे रोजच्या वापरातल्या माझे स्पून आहेत. आणि त्यानंतर अशा वापरणं होत नाही, कधीतरी वापरायला काढल्या जातात, म्हणून त्यांचा पसारा नको व्हायला म्हणून मी अशा पद्धतीने ते पॅक करून ठेवलेले आहेत. आणि ह्या ज्या आहेत खालच्या, तर ह्या रोजच्या रोज वापरल्या जातात म्हणून त्यांना मी असं मोकळं ठेवलेलं आहे. परत पुन्हा एकदा हे पोळ्यांसाठी आहे. बऱ्याचदा मी याने लसूणसुद्धा ठेचून काढते. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक किचनमध्ये असायला हवं इमर्जन्सीसाठी, तर बँडेज मी ठेवते. 2-3 होते, ते वापरले गेले आणि हा एक आता आहे, तोपर्यंत मी परत रिफिल करून घेते आणि ठेवते. इमर्जन्सीसाठी बरं पडतं ते. तर ही आपली सेकंड ट्रॉली आता. तर यात जे काही टोप वगैरे आपल्याला लागतात कणिक मळण्यासाठी किंवा भाजी धुण्यासाठी काही असतं, तर ते सगळं बाऊल वगैरे यात ठेवलेलं असतं स्टीलचं. आणि ही सगळी भांडी वापरली जातात. हे पातेलेसुद्धा वापरले जातात दुधासाठी वगैरे गरम करायला. इथे सगळ्या कढई वगैरे आहेत 2-3. आणि ही भाजीपाला धुतल्यानंतर थडत ठेवायला ही चाळणी आहे, तुम्ही बघू शकता. थोड्या मोठ्या साईजमध्ये मी मुद्दामून घेतली होती, कारण बऱ्याचदा पालेभाज्यांची क्वांटिटी जास्त असते म्हणून. तर ही आहे. आणि हो, हा जो खलबत्ता आहे तर हा ॲल्युमिनियमचा आहे आणि तो फारसा वापरला जात नाही म्हणून मी त्याला इकडे बाजूला ठेवलेला आहे मागे. त्यानंतर आता ही शेवटची ट्रॉली. तर यात आपण हे जे भांडे आहेत, तर यात परत पुन्हा एकदा थोडंफार किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. तर हे 4 आहेत माझ्याकडे. तर आणि त्यानंतर हे जे आहेत, तर यात बटाट्याचं केस आहे ज्याचं की चिवडा बनवला जातो. यात गोडशेव आहे, आधीसाठी पप्पांनी आणली होती गावाकडची, खूप छान लागते, तर ती आहे. आणि यात वर्षभर टिकणारा जो काही मी मागे आता गरम मसाला बनवला, मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, तर तो मसाला आहे. इथे कुकर वगैरे आणि हे एक चहाचं पातेलं आहे. आणि परत पुन्हा एकदा खाली ते फ्राईंग पॅन आहे. आणि हे जे आहे तर हे आप्पे पात्र आहे मधलं. शेवटची ट्रॉली. तर पाठीमागे तुम्हाला दिसत असेल सिलेंडर आहे. त्यानंतर इकडे हा जो पिंप आहे स्टीलचा, तर यात सगळी मी न लागणारी एक्स्ट्राची जी काही भांडी असतात जी रोजच्या रोज वापरात येत नाही आणि ट्रॉलीजमध्ये सुद्धा अडचण नको म्हणून मी त्यात भरून ठेवलेली आहेत. वर परत आहे, त्यात थोडी मोठ्या आकाराची टोपली आहे, एक दळण वगैरे काढायला लागते ती मला म्हणून. आणि त्यातसुद्धा एक पोळ्यांचा डब्बा आहे, तुम्हाला दिसत असेल, तर तोही वापरला जात नाही. तर त्यात सगळे छोटे छोटे वाटे मी भरून ठेवलेले आहेत, जे की मला लागत नव्हते, जेवढे लागतात तेवढे वर ठेवलेले आहेत आणि बाकीचे मी त्यात भरून ठेवलेले आहेत. त्याच्या बाजूला हे अहोंचा टिफिन बॉक्स आहे, पावडर आहे आणि खाली साबुदाणा आहे. त्यानंतर हा एक आहे मसाल्यांचा डब्बा, तर यात सगळे खडे मसाले ठेवलेले असतात, म्हणजे एकाच जागी सापडतात. आणि सध्या आधीला सुट्टी असल्यामुळे त्याचा टिफिनसुद्धा आता इकडे आहे ठेवलेला.
आणि ही लोणचंची बरणी आहे, पण त्यात तर खाली आहे, त्यात लोणचं नाही आहे. आता सध्या त्यात मी एक्स्ट्राचे तांदूळ भरून ठेवलेले आहेत. आणि इथे मी हे जुनं चॉपिंग बोर्ड आहे माझं, पण काहीतरी DIY करण्यासाठी मी ते इकडे ठेवलेलं आहे. त्यासाठीची चाळणी आहे, कधीतरी लागते ती. आणि हे परत फ्रूट्स वगैरे काही आणलं जातं तर ठेवण्यासाठी हे एक आहे, हळदी कुंकूमध्ये भेटलेलं होतं. आणि त्यानंतर हा एक डब्बा आहे, मी तुम्हाला दाखवते. हा जो डब्बा आहे एक एक्स्ट्राचा, तर यात मी अशा पद्धतीने झाकणं वगैरे लीड असं ठेवत असते टिफिन बॉक्सच्या वगैरे, म्हणजे एकाच ठिकाणी ते आपल्याला सापडतं. आणि ह्या काही क्लिप्स याच्या काशाची वाटी, जी की आपण याच्याने मसाज वगैरे करू शकतो पायांना, तर ती आहे. आणि हा जो मी कलर ट्रॉलीजला टाकून घेतलेला आहे, तर हा बेज कलर आहे. आणि याचा एक फायदा असा की यावर पटकन डाग दिसून येत नाही. तसं तर मी रोजच्या रोज एक कपडा मारत असते, पण तरीसुद्धा ते पटकन घाण होत नाही. आता बऱ्याचशा जणींना रोजच्या रोज शक्य होत नाही, ऑफिस गोईंग वगैरे असतात, तर त्यांच्यासाठी हा कलर हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही याच्यावरसुद्धा विचार करू शकता, बाकी तुमची इच्छा. पण छान आहे, लो मेंटेनन्स आहे हा कलर, म्हणून मी हाच बसवला होता. आणि हे जे मॅट आहेत खूप जास्त वेळसाठी आपल्याला किचनमध्ये उभं राहावं लागतं, त्यामुळे मी ही इकडे टाकून घेतलेली आहे. तर हे असं काहीच आपलं संपूर्ण किचन आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा. बाय.